हम्म. हम्म. बर. ते बघायचं म्हणून मी पण केले होते. मग त्या 30th ला एंड झालेलं ते. हम्म. मग हम्म. आज त्याचं लिस्टिंग होतं, नंतर समजलं की ते इथं जमा होतंय म्हणून. म्हणजे ते ऍक्च्युली कसं लिस्टिंग लागतंय ते माहित नव्हतं मला आधी. ठीक आहे. आपण बेसिकली आज आपण ते शिकणार आहोत, आयपीओ म्हणजे काय. आज दोन इम्पॉर्टंट टॉपिक आपण शिकणार आहोत. बाकीचे सगळे प्लीज आपले माईक म्यूट करा. मी बेसिकली आज दोन टॉपिक हे शिकणार आहोत, आयपीओ आणि म्युच्युअल फंड. आयपीओ मध्ये खूपदा असं होतं, किती लोकांनी कालपासून हर्षद मेहता सिरीज बघायला सुरुवात केली? ठीक आहे, डन. सुरू करा आज बघायला, म्हणजे तुम्हाला आयपीओ खूप चांगला समजेल. आयपीओ म्हणजे काय असतो? एखादी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा लिस्ट होते, एखादी कंपनी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते, बीएससी आणि एनएससी मध्ये येते. काल आपण काफी साऱ्या कंपनीज बघितल्या होत्या ज्या बीएससी आणि एनएससी मध्ये होत्या, आणि त्या येण्याच्या आधीची जी प्रोसिजर असते ना, त्याला बोलतात इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल पब्लिक ऑफर जो असतो तो खूप महत्वाचा असतो. आपण म्हणतो की तो बेसिक रेटला आपल्याला स्टॉक मिळतो, जसं काल आपण म्हणत होतो ना, सगळे फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू